उजनी धरणात सध्या केवळ 17% पाणीसाठा शिल्लक असून भविष्यात जलसंकटास सामोरं जाण्याची चिन्ह दिसत आहेत। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तलवार दाखवल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या 2 नेत्यांविरुद्ध जेल्लोड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागूनच्या हालचाली सक्रिय झाल्या आहेत। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं पुन्हा एकदा देशवासियांची चिंता काळजी वाढवली असून राज्याचा आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवर आहे। पैशाच्या कारणावरून केलेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीररीत्या जखमी झालाय। मोहोळ तालुक्यातील हिवरे इथं हा प्रकार घडला। पंढरपूर एसटी स्टँडवर भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून एकाच दिवशी 9 महिलांचं मंगळसूत्र लांबवण्यात आलंय। जुने दत्त मंदिरात दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। विविध धार्मिक कार्यक्रमास भक्तगणांनी अलोट गर्दी केली होती। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय नवले यांनी आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आरोग्यविषयक चर्चा केली। यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवयोगींच्या मंदिरास रंगरंगोटीसह सुशोभीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। दोरीकरणासह विद्युतीकरणाच्या कामामुळे दौंड ते वाडीपर्यंतचा रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे।